उपजला प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काळवशा। या अभंगाचा थोडक्यात भावार्थ असा, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याचा जन्म होतो त्याला प्रत्येकाला मृत्यूभान निश्चित असतो। कारण काळ कोणाच्या आयुष्याचे वर्ष नाही, महिने नाही, दिवस नाही, तास नाही, मिनिट नाही, सेकंद नाही, तर तो काळ माणसाचे नेहमी श्वासोश्वास मोजत असतो। तुकोबार एक दृष्टांत देऊन सांगतात की ज्याप्रमाणे उंदराच्या शिकारी करता बोका नेहमी टपून बसलेला असतो आणि योग्य संधी सापडली का त्या उंदरावर झडप घालतो, त्याप्रमाणे तो काळ, तो यम तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शिरावर टपून बसलाय। तुकोबारे अजून एक दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे एखाद्या खाटकाच्या घरी असलेला बोकड किंवा कसायाच्या घरी दावणीला बांधलेली गाय, कसाई अगर खाटीक त्यांना कधीही सोडणार नाही, तद्वत यम देखील जीवाला कधी सोडणार नाही। शेवटी तुकोबाराय म्हणतात, जीवनातली गेलेली वेळ, गेलेली घडी, गेलेला क्षण परत कधी येणार नाही, म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत फक्त परमेश्वराचं चिंतन करा। विठाल विठाल उपजला प्राणी नर आहे संसारी। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला उपदेश करतात आणि उपदेश करून तुकोबाराय हेच म्हणतात, जो प्राणी, जो मनुष्य या संसारामध्ये जन्माला आला तो नर आहे संसारी, तो या संसारात राहत नाही। याला कारण का, प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याच्याबरोबर मरण, जातस्य ध्रुवा मृत्यू, आणि मरणाबरोबर पुन्हा एकदा जन्म, ध्रुव जन्म मृत्यू शज। ही जन्म आणि मरणाची जी काही परंपरा आहे ती रात्रंदिवस अखंडित अबाधितपणे चालू राहणार आहे। तो काळ एखाद्या तरुणावर काय, एखाद्या बालकावर काय, परंतु ज्याने कधीही जग पाहिलेलं नाही अशा मातेच्या उदरामध्ये असणाऱ्या एखाद्या कोवळ्या बालकावर देखील झडप घालतो। माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करते, एथ मंगळाच्या अंकुरी सवेच मंगळाची पडेल पारी, मृत्यू मातेच्या उदर कुहदी गर्भू गिवसी। ज्या बाळाचा जगाशी काही संबंध नाही, ज्याला पाप पुण्य काही कळत नाही, अशा मातेच्या उदरामध्ये असणाऱ्या एखाद्या कवळ्या बालकावर देखील तो काळ झडप घालतो। पण सगळ्यात जास्त मनुष्य घाबरतो ते मरणाला। माणूस किती म्हातारा झाला ना तरी त्याला असं वाटतं मी कधीच मरू नये, पण मरण अजूनपर्यंत कुणाला चुकलं नाही। तुकोबाराय एक गोड प्रमाण देतात, आगामर हा बोलून साहती आणि मेलिया तरी रडती। उदाहरणार्थ बसल्या बसल्या बोलता बोलता दोघांचं भांडण झालं। एक जण म्हटलं, अरे जा तू तिकडेच मर। दुसरा म्हटला, काय रे तुम्हाला मर म्हणतो, मी काय तुझ्या बापाच्या घरी खातो। मरणाची नुसती आठवण काढली तरी माणसाला दुःख होतं आणि एखादा माणूस मेला तरी आपण रडतो, इतका आपण मरणाला दुःख मानतो। पण आमच्या संतांनी काय केलं, दुःखी मरणाचं रूपांतर सुखामध्ये केलं। मरण माझे मरुनी गेले गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले गेले, मरण माझे मरुनी मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर।
संत महात्मे म्हणतात आम्ही आमचं मरण आमच्या डोळ्याने पाहिलं, तो मरणाचा आनंदाचा सोहळा आम्ही काय वर्णन करू. संत महात्म्यांनी दुःखी मरणाचं रूपांतर सुखामध्ये केलं. पण या उलट तुम्ही आम्ही प्रत्येक मनुष्य मरणाला किती घाबरतो. एका गावात एक मनुष्य त्याने विचार केला, अरे रात्रंदिवस कितीही संसार केला, किती प्रपंच केला, हातामध्ये काही पैसा राहत नाही. त्यापेक्षा म्हटला जातो आणि एखाद्या ठिकाणी जीवच देतो. बरं जीवही असा द्यायचा एका फटक्यातच माणसाचा जीव गेला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्या गावाजवळून ट्रेन जाते, ट्रेन आली तिच्या खाली जीव दिला की म्हटला माणसाचा जीव जाणार. तो मनुष्य संसाराला फार कंटाळला, रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने ट्रेन खाली जीव द्यायला चालला आणि रुळाच्या मध्ये जाऊन बसला. पण जाताना बरोबर एक जेवणाचा डब्बा घेऊन गेला आणि रुळाच्या मध्ये जाऊन बसला. एक जण म्हटला, अरे बाबा असा रुळाच्या मध्ये का बसलास, ट्रेन आली अंगावरून गेली तर मरशील ना. म्हटलं अरे बाबा मी मरायला चालूय. तो म्हटला का रे तू मरायला आला आणि मग जवळ जेवणाचा डब्बा कशाला. तो म्हटला साहेब चुकून जर ट्रेन लेट झाली तर परत जेवायला. आलाय कुठे मरायला. तो मरायला आला पण तरी सुद्धा पोटाची चिंता करतो. इतका आपण आपल्या देहावर आपल्या जीवावर प्रेम करतो. पण संत महात्मे म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो हा सुख सोहळा अनुपम्य. हा संत आणि माणसातला फरक आहे. लाख मोलाचा नरदेह भगवान परमात्म्याने माणसाला दिलाय. जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन. ज्या भगवान परमात्म्याने तुम्हाला मला हा देह दिलाय ना, त्या भगवान परमात्म्याचं माणसानं नामचिंतन केलं पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. या देहाने परमेश्वराचं भजन पूजन नामचिंतन जर केलं तर या देहाला कुठल्याही प्रकारची रोगाची बाधा होत नाही. तो या झाला फाटा बाधिकेचा, जेने तू जोडसी नारायण. या देहाने जर नारायणाला जर जोडलं तर काय होतं, नासे जीवपण भवरोग. या देहाला कुठल्याही प्रकारची रोगाची बाधा होत नाही. लाख मोलाचा नरदेह भगवान परमात्म्याने दिलाय, पण या देहाचा माणसाने चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. संत महात्मे म्हणतात आताच्या काळामध्ये प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मरणार आहे. कारण का, कर्म नावाची गोष्ट कुणाला चुकल्याने कर्म देता झाले, प्रयत्न करता काही न चाले. चौघे पुत्र दशरथा मृत्यू समयी एकही नभता. दशरथ राजाच्या पोटी देव जन्माला आले, 4 मुलं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. पण मरते समयी बापाला पाणी पाजायला एकही मुलगा शिल्लक राहिला नव्हता. दशरथ राजाचं कर्म कुठला आहे का, ज्या वेळेला दशरथ राजा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला होता, दुपारचा टाइम होता, एकही शिकार हातामध्ये भेटली नाही, पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नव्हता. दशरथ राजा कंटाळला. त्याने ठरवलं समोर पाण्याचा तलाव आहे, दुपारच्या टायमाला कोणीतरी प्राणी तिथे पाणी पिण्याकरता येणार आणि पाण्याचा आवाज झाला का त्या दिशेने आपण बाण मारायचा. म्हणून दशरथ राजा एका घनदाट अरण्यामध्ये एका झाडावर लपून बसला आणि धनुष्याला बाण लावून ठेवलेलाच होता. त्याच वेळेला श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आई बापाला घेऊन काशी यात्रेला चालला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. आई बापाने सांगितलं, बाळा फार तहान लागली रे, जंगलातून कुठून तरी पिण्याकरता पाणी घेऊन ये.
श्रावण बाळानं आपल्या आंधळ्या आई बापाची कावड एका झाडाखाली ठेवली आणि श्रावण बाळ आई बापाला पाणी आणण्याकरता गेला. लांबूनच कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. शास्त्र असं सांगतं, महिलांनी ऐका, कुठल्याही पाहुण्या माणसाला पाणी देताना महिलांनी आपल्या बोटाचं जे नख आहे त्या नखाचा स्पर्श पाण्याला होता कामा. एखाद्या माणसाला तहान लागली आणि त्याला जर पाणी दिलं, आपण म्हणतो पाण्यासारखं पुण्य नाही, पण त्याला आपलं बोट बुडून जर पाणी दिलं तर समोरच्या माणसाला विष पाजल्याचं पाप लागतं. कारण आपल्या नखामध्ये जेवढं विष असतं तेवढं कशातच नाही. हे तर काही काही बायकांना पाहुणे आले का एवढं बोट ग्लास मध्ये घालतात आणि म्हणतात घ्या पाणी. कोण पिलो? पाणी देताना जरा जपून. म्हणून पूर्वीच्या काळी साधूच्या कमंडूला कडी असायची. का? नखाचा स्पर्श पाण्याला होणं याकरता. लांबूनच कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. पाण्याचा आवाज झाला. दशरथ राजाला वाटला, रे नक्कीच कोणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता आला. दशरथाने पुढचा मागचा विचार न करता बाण मारला आणि तोच बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन लागला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. तहान लागली म्हणून पाणी आणण्याकरता गेला. दशरथ राजानं बाण मारला आणि तोच बाण सरळ श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन लागला. श्रावण बाळ विव्हळला, खाली पडला. सर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ. सर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ. श्रावण बाळ विभळला, खाली पडला. दशरथाच्या लक्षात आला, रे माझ्या हातून कुठल्या तरी प्राण्याची शिकार न होता माणसाची शिकार झाली. पळत गेला, त्याला उचललं. त्याला सांगितलं, तू कोण आहेस? त्यानं सांगितलं, मी श्रावण बाळ आहे. तू? मी दशरथ राजा आहे. श्रावण बाळाने सांगितलं, दशरथा माझ्या आई बाप आंधळे आहेत, त्यांचा मी एकुलता एक मुलगा आहे, त्यांना खूप तहान लागली होती म्हणून त्यांना पाणी आणण्याकरता मी आलो होतो. पण दशरथा तुम्हाला बाण मारलास, माझे प्राण घेतलेस, आता मी मरणार आहे, पण मरते समय माझी एकच इच्छा पूर्ण कर, माझ्या तहानलेल्या आंधळ्या आई बापाला पाणी नेऊन दे. एवढंच वाक्य बोलला आणि श्रावण बाळानं आई बाबा करत करत तिथे आपला प्राण सोडला. श्रावण बाळाचा प्राण गेल्यानंतर दशरथ राजाने तो पाण्याचा कमंडलू भरला. श्रावण बाळाच्या आई बापाकडे गेला. त्यांनी हलकेच अंदाज घेतला, समोरून कुणीतरी येतंय. त्यांनी सांगितलं, बाळा 2-3 तासापासून आम्ही तुझी वाट बघतोय रे. आमचा जीव तहानेने व्याकुळ झालाय. तुला आमचा राग आलाय का? हवा तर रागव, काहीतरी बोल, पण आमच्या समोर असा गप्प उभा राहू नको. आणि त्या टायमाला दशरथ राजा म्हणतोय, आई बाबा मी श्रावण बाळ नाही, मी दशरथ राजा आहे. मग आमचा बाळ कुठे गेला? दशरथ राजानं सांगितलं, चुकून माझ्या हातून बाण लागला आणि तुमचा मुलगा गतप्राण झाला. मुलगा गेल्याची बातमी आई बापाच्या कानावर आली तर आई बापाची काय अवस्था होते. श्रावण बाळाच्या आई बापाने हांबवडला फोडा, दशरथा अरे आमचा एकुलता एक मुलगा, आम्ही आंधळे आहोत, आम्हाला दिसत नाही, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये जगत होतो, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये फिरत होतो. आता आमचा मुलगाच गेला, आमचा जगून फायदा तरी काय? आमच्या मुलाच्या पाठीमागे आम्ही सुद्धा मरणार आहोत. पण दशरथा मरते समय तुला एकच सांगू, ज्याप्रमाणे आम्ही पुत्र वियोगाने मरणार आहोत त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र वियोगानेच मरशील, असा त्याला शाप दिला. आणि श्रावण बाळाच्या आई बापानं श्रावण बाळ करत करत आपला प्राण सोडला. एका दशरथ राजामुळे आज 3 लोकांचे जीव गेले होते. किती? श्रावण बाळ आणि त्याच्या आई बाप. तेच कर्म पुढे कामाला आलं का ज्या टायमाला श्रावण बाळाचा दशरथ राजाचा मृत्यू झाला ना, त्या टायमाला राम आणि लक्ष्मण दोघेजण वनवासाला निघून गेले होते. भरत आणि शत्रुघ्न दोघेजण मामाच्या घरी होते. बापाला पाणी पाजायला एकही मुलगा शिल्लक राहिला नव्हता. याला कारण का? 4 पुत्र दशरथा, मृत्यू समयी एकही नव्हता. कारण कर्म नावाची गोष्ट, कर्मे श्री राम वनवासा गेला, कर्मे दशरथ नियोगे कर्मे रावण क्षय पाव, वियोग घडला सीता देवी
येसी ग भाराचा वर येसी ग भाराचा वियोग वर येसी कर्मे श्रीराम वनवासा केला कर्मे दशरथ इको थोडा ना मेला कर्मे रावण क्षय पावला योग घडला सीताचे कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे दशरथ योगे मेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी जगाचा बाप होता त्याला स्वतःचं कर्म चुकवता आलं नाही बापाचं कर्म चुकवता आलं नाही स्वतःच्या बायकोचं सुद्धा कर्म चुकवता आलं नाही या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत ज्याप्रमाणे कर्म केले त्याप्रमाणे ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं हृदयामध्ये संसार प्रपंच साठवण्यापेक्षा हृदयामध्ये भगवंताला जागा द्या काही काही लोक रात्रंदिवस हृदयामध्ये संसार प्रपंच साठवतात त्याच्यामुळे काय होते एक सुंदर उदाहरण सांगते एका गावात एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्याची वाचा गेली कळताना वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेतानं फक्त अशा असे करायचे अशा असे करायचे अशा असे करायचे अशा असे करायचे म्हटले बाबाला झाले तरी काय सगळा गाव तिथे गोळा झाला बाबा सांगतायत तरी काय एका माणसाने सांगितलं कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली आता पैसा कोणाला नकोय मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्या बरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला सगळी भिंत पाडून झाली 1 रुपया सापडला नाही बाबा मुलांच्या तोंडाकडे बघायचे आणि हाताच्या संकेतानं फक्त असे असे करायचे असे असे करायचे म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल तिसऱ्या भिंतीत असेल दुसरी भिंत पाडली तिसरी भिंत पाडली 1 रुपया सुद्धा सापडला नाही बाबांनी मनातल्या मनात विचार केला माझी वाचा गेली मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही माझ्या मुलांनी उभ्या घराला जेसीबी लावलाय यांचं चाललंय तरी काय अक्षरशः बाबा रडू लागले तोंड जोडायचे आणि तोंड जोडून बाबा हाताच्या संकेतानं फक्त असे असे करायचे आणि असे असेच करायचे मुलं म्हटले आपले बाबा तोंड जोडून उभं राहून एवढे जीवाच्या आकांताने सांगतायत म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही म्हटले काही करून बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये आणि खजिना आपल्याला भेटला पाहिजे काय करावं म्हटले एका माणसाने सांगितलं तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे ती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती पण तिची किंमत आहे 50,000 मुलं म्हटली जाऊ द्या 50,000 रुपये गेले तरी चालतील पण बाबाचे लाखो रुपये आणि खजिना जर भेटला तर कुणाला नकोय म्हणून घरातल्या लोकांनी त्या लाखो रुपयाच्या आशे करता ती 50,000ची वनस्पती आणली बाबाला खाण्याकरता दिली बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि काही क्षणातच बाबा बोलायला लागले मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने फक्त असं करताय बाबा कुठं ठेवला धन कुठं ठेवली संपत्ती कुठं ठेवला पैसा बाबा मरायच्या अगोदर 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला बाबा म्हटले पोरांनो अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना ती काल शेजाऱ्याच्या बाईने दिली आता मला सांगा 20 रुपयाच्या चाळणी करता म्हातारा कितीला पडला 50,000 गेले वरून घरही पाडलं आणि त्या झटक्याने बाबा सुद्धा गेले याला कारण का हृदयामध्ये तुम्ही कितीही संसार साठवा पण हा संसार कसा आहे येरती माई के दुःखाची जनिता येरती माई के दुःखाची जनिता